नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये पालक पराठा करतोय। असा पालक पराठा करून तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि त्याचबरोबर अगदी सहज नाश्त्यासाठी सुद्धा करून खाऊ शकता। पालक पराठा कोरडा प्रकार असल्यामुळे तो अगदी सहज खराब होत नाही। सकाळी केलेला पराठा जर तुम्ही थोडा थंड झाल्यावर कपड्यात किंवा फॉइल पेपरमध्ये बांधून ठेवला तर तो अगदी ताजाच राहतो। हा पराठा दही, लोणचं, टोमॅटो केचप, चटणी किंवा बटर सोबतही देता येतो। त्यामुळेच मुलंही हा पराठा अगदी आवडीने खातात। पालक पराठा करण्यासाठी आपण पालक साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, तुम्हाला जर तिखट खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, आणि अद्रकचे तुकडे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन या भांड्यामध्ये आपण घेतलेली अद्रक, लसूण आणि मिरची घालायची आणि त्याचबरोबर पालकची पानं। आपण पालकची पानं अशीच मिक्सरला बारीक करणार आहोत। हीच पानं तुम्ही पाण्यामध्ये उकळवून पुन्हा थंड पाण्यात ठेवून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। बरं, आता आपण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बारीक केलेलं सर्व साहित्य एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये असं काढून घ्यायचं। पराठा करण्यासाठी आपण 2 वाट्या गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर पाव वाटी बेसनचं पीठ। बेसन पिठाची आपली याआधी रेसिपी झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बेसन पिठाच्या रेसिपीची लिंक देखील शेअर केली आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं। अगदी चमचाभर चाट मसाला आणि आवडीनुसार तिखट आणि त्याचबरोबर हळद। तुम्ही यामध्ये आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून छान मळून घ्यायचं। तुम्ही जर हे पीठ मळून झाल्यावर 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार असाल तर हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं। जर तुम्हाला पराठे करायची घाई असेल तर पीठ तुम्ही थोडंसं सैल मळायचं। आपण पराठे करण्यासाठी पालकची पेस्ट करून घेतली आहे। या पेस्टमध्ये मावेल तितकं पीठ छान मळून घ्यायचं। पिठाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून त्या पाण्याचा वापर तुम्ही पीठ मळण्यासाठी करू शकता। आपल्याला पराठे करायची अजिबात घाई नसल्यामुळे आपण पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे। आता या मळलेल्या पिठावर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटं हे पीठ असंच ठेवणार आहोत। पिठाला 15 ते 20 मिनिटं झाल्यावर यावरील झाकण काढायचं आणि या पिठावर थोडंसं तेल घालायचं, कारण पीठ मळताना आपण तेलाचा अजिबात वापर केला नव्हता। आता पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं पीठ छान मळून घ्यायचं। या मळलेल्या पिठाचे आपल्याला पाहिजे तितके लहान मोठे गोळे करून घ्यायचे। बरं, सगळे गोळे जर आधीच करून तयार असतील तर पराठा लाटण्याचं काम झटपट आणि सलग होतं आणि त्यामुळेच आपला वेळही वाचतो। आपण केलेले सर्व गोळे एका साईजचे असल्यामुळे सर्व पराठे समान म्हणजेच एकाच आकाराचे लाटले जातात, त्यामुळेच ते दिसायलाही सुंदर दिसतात। गोळ्याला असं पीठ लावून घ्यायचं म्हणजेच गोळा पिठात छान घोळून घ्यायचा, त्यामुळेच गोळा लाटताना तो चिकटत नाही। बरं, हा गोळा लाटतानाही अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी सारखाच लाटून घ्यायचा। पराठा फार पातळ किंवा फार जाडही नको, मध्यम जाडीचा गोलसर पराठा लाटणं कधीही उत्तम। पाहू शकता आपला पराठा छान लाटून झालेला आहे। आता याच पद्धतीने आपण पराठ्याचे सर्व गोळे लाटून घेणार आहोत। तुम्हाला सांगते, जर आपण पराठ्याचं पीठ अगदी व्यवस्थित मळलेलं असेल ना तर आपला पराठा अगदी व्यवस्थित मऊ आणि सुबक लाटला जातो। लाटलेला पराठा शेकवण्यासाठी एका बाजूला पॅन किंवा तुमच्याकडे जर तवा असेल तर तवा गरम करत ठेवायचा। पराठा शेकवण्यासाठी पॅन किंवा तवा मीडियम टू हाय फ्लेमवर छान गरम करून घ्यायचा। तवा व्यवस्थित गरम झाला आहे का हे जर तुम्हाला कळत नसेल तर तव्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा
पाणी जर मस्त टाणा उडलं की समजून जायचं तवा छान गरम झालेला आहे. आणि शिंपडलेलं पाणी जर तव्यावर तसंच पडून राहिलं की समजून जायचं तवा अजून थोडा गरम झाला पाहिजे. गॅसची फ्लेम जर आपण हाय केली असेल तर काय होतं, पराठा तव्यावर घातल्या करपतो आणि त्यामुळेच तो व्यवस्थित पचत नाही, म्हणजेच छान शेकला जात नाही, तो कच्चाच राहतो. बरं, गॅसची फ्लेम जर कमी केली तर काय होतं, पराठा शेकतो पण तो रबरासारखा होतो, अजिबात कुरकुरीत होत नाही आणि त्याचबरोबर असा खुरपूस भाजला जात नाही. त्यामुळेच आपल्याला पराठा अगदी पाहिजे तसा छान क्रिस्पी शेकवण्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर पॅन छान गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम नंतर मीडियम करायची आणि लाटलेला पराठा असा पॅनवर घालायचा. पहिली बाजू थोडीशी शेकल्यावर पराठा असा उलटा करायचा, त्याचबरोबर दुसरी बाजूही थोडी शेकल्यावर पराठा पुन्हा असा उलटा करायचा. आता पराठा आपल्याला पाहिजे तसा दोन्ही बाजूने छान असा व्यवस्थित शेकून घ्यायचा. तुम्हाला सांगते, हे पराठे चवीला इतके छान होतात की पराठे लाटताच मुलं गरम गरम पराठेच फस्त करतात. आपण लाटलेला पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित छान शेकवून झाल्यावर त्यावर आपण तूप लावलेलं आहे. तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता किंवा तुम्ही बटरचाही वापर करू शकता. पाहू शकता आपला पराठा छान फुलून आणि कुरकुरीत खरपूस भाजूनही खाण्यासाठी तयार आहे. याच पद्धतीने आपण उरलेले सर्व पराठे भाजून घेणार आहोत. बरं, आपण भाजलेले सर्व पराठे थोडे थंड झाल्यावरच ते डब्यात ठेवा, नाहीतर पराठ्यांना पाणी सुटून ते डब्याला चिकटतात. पराठे थंड झाल्यावर डब्यात किंवा एखाद्या कापडात फॉइलमध्ये गुंडाळून ठेवलात तर ते मऊच राहतात, अजिबात कडक होत नाहीत. अशा गरम गरम मऊ पराठ्यांबरोबर जर तुम्ही थंड गोडसर दही किंवा साधं दही खाल्लात तरी तो एक अप्रतिम कॉम्बो होऊन जातो. हेच पराठे जर तुम्ही चवीला आंबट गोड तिखट असणाऱ्या लोणच्या बरोबर जरी खाल्लात तरीही हे चवीला अप्रतिमच लागतात. सकाळी कमी वेळ असतानाही हा पराठा पिठात बारीक चिरलेला पालक घालूनही बनवता येतो. खास करून डब्यासाठी अगदी सोपा उपाय. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बरं, ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.